नमस्कार। आज आपल्या समाजामध्ये स्त्री अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत आणि सध्या नवरात्रीचा उत्सवही सुरू आहे। तर या दोन्हींची सांगड घालून एक कविता बनवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे आणि या कवितेच्या माध्यमातून मला समाजाला एक छोटासा संदेश द्यायचा आहे। तर तुम्हाला जर माझी कविता आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका। कवितेचं शीर्षक आहे का जागी होते तुझी वासना। नवरात्रीमध्ये श्रद्धेने करतोस देवीची आराधना, मग स्त्रीला बघून का जागी होते तुझी वासना। नवरात्रीमध्ये श्रद्धेने करतोस देवीची आराधना, मग स्त्रीला बघून का जागी होते तुझी वासना। प्रत्येक स्त्रीमध्ये जर तुला देवी दिसली असती, प्रत्येक स्त्रीमध्ये जर तुला देवी दिसली असती तर तुझ्यामधल्या खऱ्या संस्काराची जाणीव पटली असती। देवीच्या 9 रूपाशी झाला असता तुला साक्षात्कार, देवीच्या 9 रूपाशी झाला असता तुला साक्षात्कार, जेव्हा तुझं पुरुषत्व बाजूला ठेवून तू स्त्रीला दिला असतास मान सन्मान। नवरात्रीमध्ये श्रद्धेने करतोस देवीची आराधना, मग स्त्रीला बघून का जागी होती तुझी वासना। वासनेच्या आहारी जाऊन जेव्हा केलास तू बलात्कार, वासनेच्या आहारी जाऊन जेव्हा केलास तू बलात्कार, तेव्हा का नाही दिसली तुला देवीची रूपे अपार। हे विकृत कृत्य करताना का नाही आठवली तुला, हे विकृत कृत्य करताना का नाही आठवली तुला तुझी शर्मेने रडणारी आई, तुझी गुदमरणारी बायको आणि तुलाच घाबरणारी तुझीच मुलगी। तू स्त्रीला एवढं कमी कसं लेखलंस आणि आज तिचीच आराधना करू पाहतोस। तू स्त्रीला एवढं कमी कसं लेखलंस आणि आज तिचीच आराधना करू पाहतोस। तू मान्य कर अथवा नकोस करू, तू मान्य कर अथवा नकोस करू, देवीला प्रसन्न करण्यासाठी तुला बदलावं तर लागणारच, देवीला प्रसन्न करण्यासाठी तुला बदलावं तर लागणारच। वासनेला दूर करून परस्त्रीमध्ये आई, बहीण, मुलगी पाहावी लागणारच। तेव्हा कुठे तुझा उपवास पूर्णत्वाला जाणार, तेव्हा कुठे तुझा उपवास पूर्णत्वाला जाणार, तुझी आराधना देवीपाशी पोहोचणार, तुझी आराधना देवीपाशी पोहोचणार। थँक्यू।